उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये असेल त्यांचा सामना आता मड ब या संघाविरुद्ध आहे. कोळी एकता समाज मंडळाकडून खेळणाऱ्या अव्वल दर्जाच्या 3 करण्याचा प्रयत्न काही क्षणासाठी हा सुद्धा चेंडू हवेमध्ये होता, रोखण्यात आला आणि 2 धावा मात्र रोखता येणार नाहीत. पहिल्या चेंडूवरती बाद होणारे फलंदाज ठरले अजित. धावसंख्या पोहोचलेली आहे 3. एका गड्याच्या मोबदल्यात फलंदाज सोमनाथ स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती अजित. कैलास आणि यावेळेला सुद्धा बाद. अमित आणि सोमनाथ यांची जोडी. अमित यांनी गोराई अविरुद्ध निर्णायक खेळी खेळली होती. एकंदरीत 30 धावांच्या आसपासची ती निर्णायक खेळी होती आणि तेव्हा सुद्धा 2 गडी बाद झाले होते आणि अमित मैदानावरती आले होते. आणि यावेळेला सुद्धा त्याच पद्धतीने प्रहार आपण बाद. या आधीचे जेव्हा 2 गडी बाद झाले तेव्हा कैलास यांना अभिनंदन करण्यासाठी खेळाडूंनी दुरूनच त्यांना हात दाखवला होता, कॉंग्रॅच्युलेट केलं होतं. पण अमितचा गडी जसा बाद झाला तसा प्रत्येक खेळाडूने येऊन त्यांच्या पाठीवरती अभिनंदनाची थाप दिली. त्या विकेटचं महत्त्व प्रत्येक खेळाडूला माहीत आहे. मड ब चे अमित पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 3 असताना सर्वात मोठा झटका. यावेळेला मात्र शांत पद्धतीनं कव्हरच्या दिशेला स्ट्रोक खेळला गेला. आता मात्र पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि धावपूर्ण. बंदर पकाडीचे आमचे जवळचे मित्र प्रमोद दादा येथे आहेत. प्रमोद दादा आपण कृपया यायचे आणि विराजमान व्हायचे. प्रमोद पाटीलजी मिड विकेटच्या दिशेला खेळला गेलेला शोक आणि इथे सुद्धा बाद. पाच धावा धावफलकावरती आहेत.
4 गडी पवेलियनमध्ये पोहोचलेले आहेत. कांदिवली अन जो विचार केला होता त्याहूनही जास्त पराक्रम कल्पेशनं पहिल्या षटकामध्ये केलेला आहे. यतीन गोलंदाज. आता मड अला पुन्हा एकदा सामन्यावरती जर पकड बनवायची असेल तर एकच गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 षटकांपर्यंत गडी बाद व्हायला नको आणि पार्टनरशिप व्हायला हवी. हवाई मारे थोडा रोखावे लागतील. 2 धावांच्या प्रयत्नामध्ये कॉलवरती लक्ष ठेवावं लागेल आणि साजेदारी बनवावी लागेल. पुन्हा एकदा हवाई मारा. चेंडू कव्हरच्या वर खेळला गेलेला आहे. पहिली धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज पोहोचला. धावसंख्या झालेली आहे 7. स्ट्राईक वरती आलेले फलंदाज सोमनाथ. 2 धावा मिळालेल्या आहेत. प्रत्येक स्ट्रोक, प्रत्येक रन घेताना फार सुरक्षित अंदाज दोन्ही फलंदाजाला दाखवावा लागणार आहे. विचार करून, विनिमय करून धावांची गती वाढवावी लागणार आहे. अशा पद्धतीचे स्ट्रोक गरजेचे आहेत जिथे सिंगल्स डबल्स मिळतील. आपली शरीराची जी ताकद आहे ती जास्तीत जास्त आता धावा कमावण्यासाठी रनिंग बिटवीन द विकेटमध्ये दाखवावी लागणार आहे. मोठे स्ट्रोक सध्या गरजेचे नाहीत. सध्या गरज पार्टनरशिपची. धावसंख्या झालेली आहे 9. 4 गड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सोमनाथ. नॉन स्ट्राईक एंड वरती रोशन आलेले आहेत आणि गोलंदाज यतीन. चांगला प्रहार. सुरक्षित क्षेत्रामध्ये हा स्ट्रोक खेळला गेलेला आहे. बाउंड्री लाईनच्या लगत हा स्ट्रोक रोखला गेला आणि धावा मिळतील 2. ज्या पद्धतीचं क्षेत्र रक्षण आपण तिथे पाहिलं, जबरदस्त. कांदिवली अ एक संघ जो आहे तो बाहेरून दुसऱ्या संघाला आयोजकांचा अभिनंदित करीत आहे, प्रोत्साहन देत आहे. कांदिवलीचे आज 2 संघ खेळत आहेत. ब संघ हा पुढच्या फेरीमध्ये पोहोचू शकलेला नाही, पण अ संघ उपांत्य फेरीला आपलं स्थान पक्क करण्यासाठी मड ब विरुद्ध झुंजत आहे. सुरुवात त्यांच्याकडून, त्यांच्या गोलंदाजांकडून, कल्पेशकडून चांगली झालेली आहे. यतीनचा प्रयत्न आहे की त्याच पद्धतीचा पराक्रम ते सुद्धा करून दाखवतील. धावसंख्या पोहोचलेली आहे 12. 4 गड्यांच्या मोबदल्यात. घड्याळामध्ये ज्या घड्याळाच्या सुई आहेत त्या आता 4 वरून पुढे पुढे सरसावत आहेत. थोडीशी शरीराला सप्ताह मैदानावरती थंडगार हवा अशी लाभत आहे. झाडांची जी पानं आहेत ती थोड्याशा वेगवान पद्धतीने आता हलू लागलेली आहेत, कारण की संथ वारा या झाडांना मात्र आता शांत राहू देणार नाही. थोडासा हा वारा सुखावेल जरूर. यावेळेला मात्र हा स्ट्रोक पाहून इतरांना सुख मिळणार नाही, कारण की बाद पुन्हा तेरा धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. मड ब चे पहिले 5 खेळाडू पवेलियन मध्ये परतलेले आहेत. स्ट्राईक वरती दिसणारे फलंदाज रोशन आणि रोशनला साथ देण्यासाठी आलेले नवीन फलंदाज कॅप्टन धर्मेंद्र. आजच्या दिवसांच्या सामन्यांमध्ये कप्तान धर्मेंद्र यांनी स्वतःला एवढ्या मोठ्या जबाबदारी मध्ये पहिल्यांदाच पाहिलं असेल. आतापर्यंत सारं त्यांच्या रणनीतीनुसार झालेलं आहे. आता त्यांची रणनीती काय असेल हे पाहण्यासारखं असेल. पुढचा चेंडू. धावसंख्या 18. 5 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या अखेरीस होती. तिसऱ्या षटकाची सुरुवात श्रीकांत यांच्या रूपाने झालेली आहे. श्रीकांत सुद्धा चांगल्या टप्प्यावरती अचूक गतीनं गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. बंदर पखाडीचे अष्टपैलू खेळाडू ग्लेन वैती सुद्धा मैदानावरती आहेत. ग्लेन दादा, आपलंही हार्दिक स्वागत. धावसंख्या 17 वरती 5.
जेव्हा जेव्हा अष्टपैलू खेळाडूंचा उल्लेख होतो तेव्हा बंदर पकाडीच्या प्रमोद पाटील यांचा उल्लेख होतो. प्रमोददादांच्या अशा अनेक खेळी आम्ही पाहिलेल्या आहेत जेव्हा त्यांचं मैदानावरती आगमन होण्यापूर्वी 3 ते 4 विकेट पडलेले असतील तरी पण ग्राउंड स्ट्रोक खेळणं, आपल्याबरोबर असलेल्या खेळाडूला सतत प्रोत्साहित करणं, त्यानंतर कमजोर चेंडूंना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवणं आणि बंदर पकाडीसाठी योग्य क्षणाला दमदार प्रदर्शन, गोलंदाजी असू दे किंवा क्षेत्ररक्षण असू दे किंवा फलंदाजी असू दे, या माध्यमातून करणं आणि त्यांना विजेतेपद मिळवून देणं. आज प्रमोददादा आहेत. एकाच गोष्टीची उणीव भासते ती म्हणजे भरतदादा आमच्यासोबत नाही आहेत. अष्टपैलू भरतदादांचं नाव घेतलं की शरीरावरती काटा नेहमीच उभा राहतो. फार फार कमी आयुष्य त्यांना लाभलं, पण जेवढं लाभलं तेवढं दादांनी संपूर्ण जीवन क्रिकेटसाठी दिलं आणि बंदर पकाडीसाठी दिलं. आताही तो एक गोलंदाज आम्हाला बंदर पकाडीमध्ये शॉट जाणवतो, जे षटक अंपायर्स आणि स्टंपच्या मधून फेकलं जायचं, ऑर्थोडॉक्स पद्धतीनं फेकलं जायचं. अंपायरला वळसा घेत त्यांचे अचूक स्टंपचा निशाणा साधणारे चेंडू आजही आमच्या डोळ्यासमोर उभे राहतात. भरत दादा, आपल्याला येथे उपस्थित असलेल्या सर्व कोळी आगरी बांधवांकडून प्रणाम. वळूया सामन्याकडे. 18 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात थर्डमॅनच्या दिशेला खेळला गेलेला हा स्ट्रोक, 1 धाव मिळाली. अनेक चांगले व्यक्ती 2023 मध्ये आमची साथ सोडून गेले, त्या सर्वांना वंदन नमन. दीपक दादांचं नाव काही क्षणांपूर्वी मी घेतलं होतं, भरत दादांचं नाव घेतलं. 19 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. श्रीकांत यांचा पुढचा चेंडू, आतापर्यंत धावसंख्या 2.5 चेंडूंमध्ये 19 धाव फलकावरती. यावेळेला मात्र स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू झोकण्याचा प्रयत्न होता, धावा मिळतील फक्त 1 लेगबाईच्या रूपाने ही धाव मिळाली, म्हणजे 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 20. प्रेक्षकांच्या माहितीसाठी फक्त 4 षटकांचा हा सामना आहे. 6.5च्या रणगतीनं खेळणारा संघ मड ब. कोळी आगरी सामन्यांमध्ये नेहमी विजेता पदावरती ज्यांचं नाव कोरलं जाण्याची शक्यता 100 पैकी 80 जणांना वाटते असा संघ म्हणजे मड ब. आणि तोच संघ थोडासा झुंजताना आपल्याला दिसतोय, थोडीशी प्रयत्न करताना आपल्याला दिसतोय की कसं या सामन्यावरती पकड आपली मजबूत करावी. आयोजक कांदिवली असंघ प्रयत्न करीत आहेत की हे आयोजन आम्ही केलेलेच आहे, मेहनत आयोजनामध्ये आहे. 24/5 आयोजनामध्ये जी घेतलेली मेहनत आहे. जर विजेता चषक आम्ही आमच्या गावामध्ये, कांदिवली गावामध्ये घेऊन गेलो तर त्याची मजा काही औरच असेल. आज कांदिवली गावचे अनेक मान्यवर या क्षेत्रामध्ये म्हणजे सप्ताह मैदानावरती पोहोचले. त्यांनी आपल्या लाडक्या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं, अभिनंदन केलं. व्ह्युअर्समध्ये कांदिवली गावच्या चाहत्यांची संख्या अधिक आहे. वळूया चौथ्या आणि शेवटच्या षटकामध्ये, जेथे धावसंख्या 20. स्ट्राईकवर रोशन, नॉन स्ट्राईकवरती धर्मेंद्र कप्तान. कव्हरच्या वरून खेळला गेलेला हा स्ट्रोक, मोबदल्यात जशी सुरुवात या अंतिम षटकाची गरजेची होती श्रीपाद यांच्या विरुद्ध, तशी सुरुवात आता मड ब संघाने केलेली आहे. 5 चेंडू निर्णायक असतील. या 5 चेंडूंवरती जर 10 धावा आल्या किंवा 12 धावा आल्या, 35च्या आसपास पोहोचता येतील आणि पूर्व उपांत्य फेरीमध्ये 35 धावा 4 षटकांमध्ये एक सन्मानजनक स्कोर असेल. श्रीपाद टू रोशन. चांगला चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू हवेमध्ये आणि बाद. विकेट. चोवीस गडी बाद होण्याची संख्या 6. कांदिवली गावामध्ये ज्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे त्यांनी विजय वैती यांचा नंबर शोधण्याचा प्रयत्न केला.
कुलस्वामिनी माता साऊंड सर्व्हिसची गरज त्यांना आज संध्याकाळी सुद्धा लाभू शकते, किंवा जेव्हा हा सामना जिंकल्यानंतर पुढचे उर्वरित सामने जर आपला संघ जिंकतोय तर डीजे कुलस्वामिनी मातेचाच असेल, साऊंड सर्व्हिस त्यांचीच असेल. त्यामुळे नंबर शोधण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. 24 वरती 6 ओव्हर द विकेट मारा. यावेळेला मात्र गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, पण किशोर जर तेथे असतील तर चेंडू बाउंड्री लाईन दिशेला जाऊ शकत नाही. किशोर दादांना झोप नाहीये, पण त्याचा कुठलाही परिणाम त्यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळत नाही. उत्तम क्षेत्ररक्षक किशोर केणी या आयोजनामध्ये ही उत्तम कामगिरी बजावली आहे त्यांनी. 25 वरती 6 पुढचा चेंडू श्रीपाद यांचा पूल केलेला आहे. धाव मिळेल, धाव मिळेल, धाव मिळेल आणि नाही. मड बच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या मनामध्ये एकच विचार, 30 पुरेसे ठरतील की नाही, 30 पुरेसे ठरतील की नाही. धावसंख्या झालेली आहे 25. 7 गड्यांच्या मोबदल्यात येथून अजूनही 2 चेंडू शिल्लक. 2 चौकारांचं स्वप्न मड बचे चाहते पाहत आहेत. मास्टर चौकार किंवा षटकार येऊ दे, आमच्या संघाला या सामन्यामध्ये विजय मिळवून देण्यासाठी त्या 10 धावा फार निर्णायक ठरू शकतील, पण श्रीपाद या धावा रोखण्याचा प्रयत्न करतील. यॉर्करचा प्रयत्न मिड विकेटच्या क्षेत्रात, 1 बाउंड चेंडू रोखण्यात आलेला आहे. चांगलं क्षेत्र रक्षण, अप्रतिम फेकी. धावा मिळाल्या 2. धावसंख्या पोहोचलेली आहे 27 धावांवरती 7 गड्यांच्या मोबदल्यात. 30चा आकडा अजूनही स्कोर बोर्डवरती ठेवला जाऊ शकतो, लावला जाऊ शकतो. 27 7 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू स्ट्राईक वरती प्रदीप, समोर श्रीपाद. यावेळेला मात्र मोठा प्रहार, उत्तुंग स्ट्रोक, दर्जेदार क्षेत्ररक्षण. धावा मिळालेल्या आहेत 2. एकंदरीत धावसंख्या 29. 30 धावांचं लक्ष्य संघ कांदिवली अ ला सामना जिंकण्यासाठी. 30 इज द टार्गेट फॉर टीम कांदिवली ए. धावांचं आव्हान, 30 धावांचं आव्हान संघ कांदिवली अ ला विजयासाठी. कोळी एकता समाज मंडळाच्या गेल्या 11 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये सामाजिक बांधिलकी असू दे, मातोश्रींची सेवा असू दे, क्रिकेट सामन्यांचं आयोजन असू दे, हे सर्व करत असताना कुठेही आपल्या निसर्गाची आम्हाला विसर होत नाही. वृक्षरोपणाचे कार्यक्रम आकसे, धारिवली, सफाळे, कांदिवली, केळवे, दमण या क्षेत्रामध्येही केले गेले. त्याच काही सामन्यांची क्षणचित्रे आपण पाहत आहात.
सांसद गोपाळ शेट्टीजी भाईंच्या संपूर्ण परिवारासोबत उपस्थित आहेत. दिशा अस्मिता यांना आपण पाहत आहोत, भारती वहिनींना आपण पाहत आहोत. भंडारीवाडी साखरे गाव सफाळे गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं होतं. तेथे सांसद गोपाळ शेट्टी साहेब आवर्जून उपस्थित राहिले. तेथील जनतेला त्यांनी संबोधित केलं. आधारस्तंभ दिवाकर म्हात्रेजी आणि बाबा अमरनाथ ग्रुपचे अनेक सदस्य त्यावेळी पोहोचले होते. जनुबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सुद्धा मुंबई आणि सफाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम करण्यात आले. आदित्य भंडारी, कुमार भंडारी यांचे चिरंजीव सुद्धा अनेक वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहिले. वेगवेगळ्या आदिवासी गावांमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना सुद्धा वृक्षारोपणासाठी आम्ही आवर्जून बोलावलं होतं आणि त्यांनाही कुठे ना कुठे शिक्षण या गोष्टीचं देण्याचा आम्ही प्रयत्न केला. विविध कार्यक्रमामध्ये आम्हाला मुंबई महाराष्ट्राच्या अनेक गावांकडून फार सपोर्ट आणि सहकार्य लाभलं. आणि जर निसर्ग आपल्याला असाच राबवायचा असेल आणि प्रदूषण दूर राखायचं असेल तर वृक्षारोपण प्रत्येक क्षेत्रामध्ये होणं गरजेचं आहे. शहर असू दे किंवा गाव असू दे, आपल्याला वृक्षारोपण हे करावंच लागणार आणि त्याचा संदेश कोळी आगरी एकता समाज गेली 12 वर्ष देत आहे. समालोचन कक्षामध्ये दुसऱ्या फेरीच्या समालोचनासाठी माझे सहकारी, माझे मित्र मनोज चौरेजी, आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू गुरव. बघा, चांगली माहिती आपल्याला गुरव साहेबांकडून भेटते आणि खास त्याच्यासाठीच त्यांना इथं बोलवलेलं आहे. कारण त्यांनी बघितलं तर दरवर्षी आपण बघतोय की जिथे जिथे यूट्यूबच्या माध्यमातून सामने बघायला मिळतात त्याची माहिती आपल्याला देण्यासाठी किशोर गुरव एकदम प्रसिद्ध आहे. प्रकाश पहिलं षटक घेऊन येतोय. स्ट्राईकवर जल्लेश, नॉन स्ट्राईकवर चंद्रकांत आणि पहिलं षटक गोलंदाजी गोलंदाज प्रकाश घेऊन येतोय. 30 धावेचं टार्गेट मड बी मास्टर्स या संघाने ठेवलेलं आहे आणि कांदिवली ए संघ मास्टर त्यांच्या समोर खेळणार आहे. अरे अल्लाह, सामन्याचं पहिलं शतक प्रकाश गोलंदाजीसाठी तयार होतोय. राईट मोर द विकेट मारा. समोर फलंदाज अर्थातच जल्लेश. पहिला चेंडू 30 धावेचं टार्गेट. राईट मोर द विकेट मारा. पहिला चेंडू टाकला जातो. ऑन साईडला खेळवतो मिडसिली मिड ऑनला. डेनिस जिथं उभा आहे त्याच्याजवळ एका धावसंख्येसाठी या 1 धावसंख्येने संघाचं खातं 1 धावसंख्येने उघडलेलं आहे आणि संघाला देखील पोचवलं 1 धावसंख्येवर. म्हणजे 1 धावसंख्येने संघ आणि स्वतः जल्लेश देखील इथं ओपन झालेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज प्रकाश आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. स्ट्राईकवर फलंदाज चंद्रकांत, एक आक्रमक फलंदाज आहे. पुढचा चेंडू देखील तसाच आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खेळला जातो. अजित क्षेत्ररक्षणासाठी तयार आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव आणि फलंदाज उचलून गेला. त्याच्यामुळे त्याला धावबाद व्हावं लागलं. एखाद वेळेस बॅट खाली असती तर चित्र वेगळं असतं. पण मात्र फलंदाज जल्लेश हा इथं स्वतः असं म्हणा की त्यांनी सॅक्रिफाईस केलेलं विकेट आहे. आता नवीन जो फलंदाज येतोय तो म्हणजे यतीन, ज्यांनी पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला पुढच्या सामन्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलं होतं. तो फलंदाज येतो तो म्हणजे यतीन. पुन्हा एकदा गोलंदाज प्रकाश आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. स्ट्राईकवर चंद्रकांत, नॉन स्ट्राईकवर यतीन. पुन्हा गोलंदाज प्रकाश आपल्या गोलंदाजसाठी रोड एंडकडनं सुरुवात करण्यासाठी तयार होतोय. स्ट्राईकवर फलंदाज चंदू. हो, चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला लॉंग ऑफच्या वरून, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालेला नाहीये. यष्टीरक्षक प्रदीप यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाज
प्रकाश याला चेंडू दिला तर ते 30 धावांची गरज आहे. आणि बघा इथं चेंडू झाल्यात 3, त्याच्यावर फक्त एकच धाव आलेली आहे, सॉरी 2 धावा आलेल्या आहेत. पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने करारा शॉट येतोय. ऑफ साईडच्या दिशेने कव्हरमध्ये 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी देखील कैलाश यांच्या मार्फत शतरक्षण होईपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 4 या धावसंख्येवर. 4 धावा 1 फलंदाज बाद झालेला आहे, तो म्हणजे जल्लेश यांच्या रूपात. चंदू वैयक्तिक 3 धावसंख्येवर खेळतोय. 3 चेंडूला तो सामोरे गेलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज प्रकाश. आपल्या शतकातील पुढचा चेंडू, चांगला चेंडू ऑन साईडला फिरवला जातोय. लॉंग ऑनला चेंडू जातोय. शतरक्षक अमित सातारे तिथं उभा आहे. एकच धाव मिळेल. या 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली ती 5 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा मैदानामध्ये खेळचा आहे. धावसंख्या झाली ती 5. आता यतीन एक चांगली फलंदाजी अगोदरच्या सामन्यामध्ये करून असं म्हणा की पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजीमुळे आज कांदिवली मास्टर्स ए संघ इथं दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेलं आहे. ते यतीन या फलंदाजामुळे. पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळलेला चेंडू आहे. बघूया गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो की बघायचं आहे. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेला धावलेले आहेत. दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे. त्या पहिल्याच्या असं म्हणा की पहिल्या शतकाच्या अखेरीच धावसंख्या पोहोचली ती 7. 1 बाद 7 धावा. आणि बघितलं दुसऱ्या शतकासाठी कोणत्या गोलंदाजाला तो वापरलं जातं ते बघायचं आहे. तोपर्यंत डीजे मात्र थोडा वाजणार नाही. कारण रोशन प्लीज जास्त वेळ टीम मीटिंग घ्यायची नाहीये. सामन्याचं दुसरं शतक गोळींसाठी गोलंदाज डेनिस हा गोलंदाज येतोय. दुसरं शतक डेनिस घेऊन येतोय. आणि या शतकासाठी समोर जो फलंदाज आहे तो चंदू, ज्याने आतापर्यंत 4 चेंडूला सामोरे जाऊन 4 धावा केलेले आहेत. वैयक्तिक 2 या धावसंख्येवर यतीन खेळतोय. टोटल धावसंख्या 7. पहिल्या शतकामध्ये 7 धावसंख्या झालेली आहे. 30 धावेचं टार्गेट आहे. म्हणजे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. डेनिस राईट हॅम ओव्हर द विकेट मारा. पहिला चेंडू, व्हॉट अ डिलिव्हरी. अप्रतिम असा चेंडू टाकला जातोय. फलंदाजाला काही करता आलेला नाहीये आणि धीर धाव निघून जातोय. डॉट बॉल आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजा मार्गावरून येताना दिसतोय. तिथून सुरुवात पुन्हा करतो दुसरा चेंडू टाकण्यासाठी डेनिस. डेनिस टू चंद्रकांत. आता मात्र फुलटा चेंडू ऑनच्या दिशेने जातोय. कार्पेट शॉट आहे. ओ राहुल याच्याकडून खराब शतरक्षण. चेंडू तामिळनाडू आणि मुंबईमध्ये जो सामना चालू आहे सेमीफायनल, त्याच्यामध्ये शार्दूल ठाकूर यांनी 100 धावा कुठल्या आहेत. म्हणजे मुंबईचा शार्दूल ठाकूर. पुढचा चेंडू आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न. सोमनाथ चेंडूच्या खाली पोहोचू शकणार नाहीये. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या धावेला धावतायत आणि तिसरी धाव हा ना करता फलंदाज चंद्रू. झाल्यानंतर नवीन फलंदाज श्रीकांत येतोय. धाव संख्या झालेली आहे स्ट्राईकवर भरत, नॉन स्ट्राईक सॉरी भरत म्हणजे यतीन आणि नॉन स्ट्राईकवर श्रीकांत.
धावसंख्या 13, 2 बाद 13 धावा. सामन्याचं दुसरं शतक मैदानावर चालू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. जास्त टीम मीटिंग घ्यायची नाही आहे बघा, वेळ आपल्याजवळ कमी आहे अजूनपर्यंत. त्याच्यानंतर एक सामना आहे आणि त्याच्यानंतर एक दुसरा फायनलचा सामना होणार आहे. जे टोटल असं म्हणा की अजूनपर्यंत 2.5 सामने बाकी आहेत. ॲक्च्युअली काही क्षण आहेत, त्याच्यानंतर सेमीफायनल आणि फायनल आहे. आणि घडेलावर बघा 4:30 वाजत चाललेले आहेत. उलटा चेंडू जातोय फायनलच्या दिशेने. शतरक्षक तिथं पोहोचतोय की बघायचं आहे. आणि चेंडू 4 या धावसंख्येसाठी. कोणाला चाय प्यायचं असेल तर आमच्या कॉमेडी कक्षाच्या डावीकडे चाय ठेवलेलं ते चाय प्यायचं आहे. पुन्हा एकदा डेनिस. आपल्या शतकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू. आता मात्र नो बॉलचा इशारा येतोय. दोन्ही पंचांकडून नो बॉलचा इशारा येतोय, कारण हाय फुलटॉस आहे, नो बॉल होतोय. या एक धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 18 या धावसंख्येवर. बघा टार्गेट कमी आहे, म्हणजे बघा आपल्या बँक बॅलन्स कमी आहे आणि आपण तो अशीच उडवतोय, त्याचा फायदा नाही आहे. आपल्याजवळ बँक बॅलन्स कमी आहे, त्याचा अर्थ की आपण बरोबर ते बॅलन्स उडवायला पाहिजे, पण तसं काय होत नाही. डेनिस हे असं म्हणा की थोडे स्क्वेअर मारा करतायत, त्याच्यामुळे एक धाव मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज डेनिस. आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आता देखील फुलटॉस चेंडू जातो लॉंगॉनच्या दिशेनं. शतरक्षक अमित तिथं तयार आहेत, तैनात आहे, त्याच्यामुळे एकच धाव मिळते. या एक धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 19 या धावसंख्येवर. एकोणीस धावसंख्या झाले, 11 धावांची गरज आहे. 12ने अजूनपर्यंत या शतकातील काही चेंडू येणे बाकी आहेत. यस, एक बॉल येणं बाकी आहे. पुन्हा एकदा डेनिस. आपल्या शतकातील पुढचा चेंडू. श्रीकांत या फलंदाजासमोर. ज्या फलंदाजाने वजीरा इथं 49 धावा कुठल्या होत्या. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बघूया कोण बाद होतोय. अजून चित्र तसंच आहे आणि एक धाव मिळते. एक धाव पूर्ण केलेली आहे. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. आमचे व्यवस्थापक अल्लाद यांच्याकडून आम्हाला माहिती आलेली आहे की टीम मीटिंग कमी घ्यायची आहे. या एक धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 20 या धावसंख्येवर. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 12 डिलिव्हरीज अँड 10 रन्स रिक्वायर्ड असं गणित आलेलं आहे. सामना थांबवायचा, थांबायचं. धाव संख्या 20 वर जाऊन पोहोचलेली आहे. अजूनपर्यंत 10 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्पोर्ट्स अध्यक्ष जोझफ रॉड्रिक्स जाताना दिसत आहेत, तोपर्यंत थोडा व्यक्त होतो.
इथं या 3 बाद होतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा रोशन तयार होतोय. आता बघूया 11 चेंडूने 8 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर आपण अक्षत यांना बघतो. नॉन स्ट्राईकवर श्रीकांत आहेत. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. इथं टॅप केला जातोय पॉईंटच्या दिशेनं. गलीमध्ये पोहोचतो थर्ड मॅनच्या दिशेनं. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेला जात आहेत आणि ती देखील इथं पूर्ण झालेली आहे. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 24 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा रोशन बघत आपल्या शतकातील पुढचा चेंडू. स्ट्राईकवर फलंदाज अक्षत या फलंदाजाला. पुन्हा एकदा ऑफ साईडला तिथं वेकन क्षेत्ररक्षण आहे. चेंडू पोचतोय बघूया. चेंडू जातोय फर्स्ट स्लिपच्या दिशेनं. एक धाव मिळणार नाहीये. पुन्हा गोलंदाज रोशन आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईकवर फलंदाज अक्षत. अजूनपर्यंत 4 धावांची गरज आहे. आणि इथं चेंडू जातोय फायलेच्या दिशेने. चेंडू मला वाटतं जाईल. 1 बाउन्स नाही, पकडला जातोय. एक धाव मिळते. या एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या 1 धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 27 या धावसंख्येवर. अजून काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. 7 बॉलामध्ये 3 रन्स हवे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज रोशन भगत आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आणि इथं मला वाटतं सामना बघूया. नाही, चेंडू जाईल. एकच धावेचा इशारा येतोय. यस, 1 धावेचा इशारा येतोय. या 1 धावसंख्येने 2 आतमध्ये 2 आहेत. आतमध्ये 2 आहेत असा इशारा येतोय. यस, आतमध्ये 2 आहे. डायरेक्ट टप्पा पडला तर 2 आहे आणि इथून टप्पा पडून जर गेला तर 1 आहे. जेव्हा बत्तीचा पोळ आपण बघतोय आपल्या बॅनरच्या बाजूला, गोपालजी शेट्टी आपले साहेब आहेत, त्याच्या या साईडला पोल आहे. त्याच्या जर या साईडून गेला तर 2 आहेत. ओव्हर झालेली आहे. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 2 रन्स हवे आहेत. 2 या साईडून पडला असं सांग. सूचित झालेलं आहे. किती जाईल धाव संख्या 28 आलेली आहे. आता 6 बॉलामध्ये 2 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणासाठी क्षेत्ररक्षक गोलंदाज बघूया. जबल क्षेत्ररक्षण आणलेलं आहे. क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. एकदम अचूक असं क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा डिपेंड करायचे आहेत. आणि गोलंदाजसाठी गोलंदाज धर्मेंद्र आपला शतकातील पहिला चेंडू घेऊन येतोय.
पहिला चेंडू इथं टॅप केला जातोय पॉईंटच्या दिशेने एक धाव पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव देखील इथं पूर्ण झाली. याचा अर्थ की इथं सामना जिंकलेला तो